कर्जत तालुक्यातील बोपेले गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 44 वर्षीय व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केली। तेथील नोकरदार पत्नीनं आपल्या नवऱ्याला खर्चासाठी 500 रुपये दिले नाहीत म्हणून कोणत्याही प्रकारची नोकरी करत नसलेल्या तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बोपेले गावातील एनकिलव या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे गायकर कुटुंबियातील शशांक गायकर हे दाम्पत्य इथे राहत होतं। शशांक यांची नोकरी गेली असल्यानं काही महिने घरीच होते आणि कामधंदा नसल्यानं घरी राहणाऱ्या या तरुणानं दुपारी आपली पत्नी युगंधरा शशांक गायकर यांना मोबाईलवरून मेसेज पाठवून 500 रुपये पाठवण्याची मागणी केली। 18 डिसेंबर रोजी दुपारी मेसेज पाठवल्यावर शशांक गायकर हे आपल्या नोकरी करीत असलेल्या पत्नीला सतत फोन करू लागले। त्यावेळी सतत येत असलेले फोन न उचलता ते फोन युगंधरा कट करत होत्या। शेवटी सतत येत असलेल्या फोनला कंटाळून युगंधरा गायकर यांनी आपले पती शशांक गायकर यांचा मोबाईल फोन ब्लॉक केला। शेवटी 500 रुपये मिळाले नसल्यानं आणि फोन देखील उचलत नसल्यानं पत्नी युगंधरा यांचा राग आल्यानं रागाच्या भरात शशांक श्याम गायकर यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती सायंकाळी 5:30 वाजता कळल्यावर नेरळ पोलीस ठाण्यात त्याबद्दल माहिती देण्यात आली। शेवटी नेरळ पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद 19 डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यू अशी केली आहे। नेरळ पोलीस ठाण्यात शशांक गायकर यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।